राम राम. आपल्या विश्व चैतन्य चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा हो माय बाप. युग उभा त्या ठिकाणी आहे, नामाच्या आधारावर त्या ठिकाणी कलियुग आहे आधारावर. आणि म्हणून कलियुगा माझे करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. असं त्या ठिकाणी हा गुण राजाने जाणला, कलियुगाचा कळला. आणि म्हणून कलियुगाला त्या ठिकाणी बंदिष्ट त्या ठिकाणी केलं नाही, मोकळं अशा प्रकारचं सोडून दिलं. आणि म्हणून काही काळजी करू नको भक्ती, तू काय कर, भगवंतावरती विश्वास ठेव, भगवान श्रीकृष्ण परमात्म्यावरती विश्वास ठेव. तुझ्या मुलांना त्या ठिकाणी निश्चित त्या ठिकाणी ते दैदिप्यमान होतील, तरुण अशा प्रकारचे होतील. भगवंतावर त्या ठिकाणी तू विश्वास ठेव असं सांगितलं. वृथा खेद यशे बाले, अहो चिंता तुरा कथम, काही चिंता करू नको. द्रौपदीला सांभाळणारा तो परमात्मा कुठे गेला नाही, गोपिकांचं पालन करणारा तो परमात्मा कुठे गेला नाही, तो इथेच आहे. आणि म्हणून त्याचं स्मरण कर, काही काळजी करू नको. काही केले त्या ठिकाणी जागृत होत नाहीत, निद्रिस्त स्थितीमध्ये आहेत, ज्ञान आणि वैराग्य. आणि मग नारदजी त्या ठिकाणी गेले, भक्तीच्या मांडीवरती ज्ञान आणि वैराग्य झोपलेले होते ना, जर्जर झालेले. त्यांच्याजवळ ते त्या ठिकाणी गेले, आपलं मुख त्यांच्या कानाजवळ लावलं आणि आवाज देऊ लागले, हे ज्ञाना जागा हो, हे वैराग्य शौनकादिक ऋषींना. आणि मग सांगू लागले, म्हणे ऐका, नारदांनी हे श्रीमद भागवत शास्त्र जरी त्यांचे वडील ब्रह्मदेव यांच्याकडून ऐकलं असलं तरी सुद्धा या श्रीमद भागवताचा सप्ताह श्रवण विधी त्यांना सनकादिक संतांनीच वर्णन करून सांगितला होता नारदजींना. आणि मग शौनकादिक ऋषी त्या ठिकाणी विचारू लागले, सुतजी महाराजांना विचारतायत, हरी लोक विग्रह मुक्तश्च नारदशा स्थिरश्च च विधी श्रवे कुता प्रीते संयोगः कुत्रते सह. शौनकादिक ऋषी म्हणतात, सुतजी महाराज, नारदजी महाराज तर असे आहेत की जे संसारापासून त्या ठिकाणी लोकसेनेपासून मुक्त आहे. लोकविग्रह मुक्तश्च, एकांतामध्ये त्या ठिकाणी राहतात. परमपुरुषाच्या भगवान परमात्म्याच्या आणि मानवाची सृष्टी निर्माण केली ना ब्रह्मदेवांनी सगळ्यात अगोदर, त्यावेळेला सगळ्यात प्रथम यांना निर्माण केलं. आणि हे सदैव त्या ठिकाणी 5 वर्षाच्या बालकासारखे दिसतात, सगळ्याच्या आधीचे आहेत, पण दिसायला त्या ठिकाणी 5 वर्षाचं बालक जसं असतं ना आपलं, तसेच दिसतात, दिगंबर अवस्थेमध्ये राहतात. असे असणारे हे सनकादिक ऋषी बद्रीनारायण क्षेत्रामध्ये सत्संग करण्याकरता उपस्थित होते. 4 जण, म्हणजे एकाने व्यासपीठावर बसावं आणि तिघाने खाली बसून श्रवण करावं, टप्प्याटप्प्यानं असा सत्संग त्या ठिकाणी करण्याकरता उपस्थित होते. आणि तिथून त्या ठिकाणी नारदजी महाराज चालले होते. भगवंताचं त्या ठिकाणी भजन करत करत त्या ठिकाणी नारदजी महाराज चाललेले आहेत. आणि त्यावेळेला या सनकादिकांच्या, सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार या 4 जणांच्या कानावरती भजनाचे स्वर येऊ लागले. नारायण नारायण श्रीमन नारायण. टाळी वाजवा, प्रेमानं भजन करा. नारायण बोला. राम राम. आपल्या विश्व चैतन्य चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा हो माय बाप.